बातमी हिंगोलीतून समोर येते। हिंगोलीमध्ये पीक विम्यासंदर्भात अनेक तक्रारी समोर आलेल्या आहेत। दोषींवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करून असा शेतकऱ्यांकडून निर्धार व्यक्त करण्यात आलाय। प्रधानमंत्री पीक विमा तालुका तक्रार आणि सनियंत्रण बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। तहसील येथे प्रधानमंत्री पीक विमा तालुका तक्रार आणि सनियंत्रण बैठकीचं आयोजन झालं होतं। हिंगोलीच्या वसमत तहसील कार्यालयामध्ये ही बैठक होती। या बैठकीमध्ये खरीप हंगामातील पीक विमा संदर्भातील विविध तक्रारींच्या अनुषंगाने आढावा घेण्यात आला। पीक विम्याच्या संदर्भाने पुराव्यानिशी अनेक तक्रारी करून देखील कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप तक्रारकर्त्या शेतकऱ्यांनी या बैठकीमध्ये केला। जर नजीकच्या काळामध्ये दोषींवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलंय। किंवा इतरही गोष्टी आणि अनेक तक्रारी आहेत शेतकऱ्यांच्या। त्या तक्रारीच्या बाबतीमध्ये कृषी अधिकारी हे पीक विमा कंपनीकडे ढकलतात, पीक विमा कंपनीवाले थर्ड पार्टीकडे ढकलतात, पुन्हा थर्ड पार्टीवाले कृषी अधिकाऱ्यांकडे, म्हणजे फक्त आणि फक्त टोलवाटोलवी चालू आहे। आणि कुठल्याही पद्धतीचा अद्यापपर्यंत ठोस अशा पद्धतीचं उत्तर किंवा ठोस अशा पद्धतीची कार्यवाही आम्हाला पाहायला मिळालेली नाही। मूग आणि उडदाचे बोगस कापणी प्रयोग आम्ही पुरावे देऊन सुद्धा अद्याप कार्यवाही झालेली नाही। या संदर्भात उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सुद्धा एक बैठक झालेली आहे। त्यांनी चौकशी समिती नेमली, परंतु त्या चौकशी समितीने अद्याप आजपर्यंत काय काम केलं हे सुद्धा कळायला मार्ग नाही। आणि अजून कुठल्याही कर्मचाऱ्यावर कुठल्याही अधिकाऱ्यावर कार्यवाही झालेली नाही।